शैक्षणिक साहित्य वाहून गेले सगळं. मुसळधार पावसामुळे परंडामधील 25 गावांचा संपर्क तुटलाय. एका रात्रीत सर्व काही बदललं. जिथे हिरवीगार शेती होती तिथे आता पाणीचं साम्राज्य आहे. जिथे मुलांच्या हसायचा गजबजाट होता तिथे आज शांतता आणि हतबलता आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि भूम तालुक्यातील 25 गावे पुराच्या पाण्यात गटांगळ्या खात आहेत. शेतातील पिकं, जनावरे, घरे, संसारोपायी वस्तू सगळं वाहून गेलं. या कठीण परिस्थितीत सुद्धा शाळेचे शिक्षक धावून आले. त्यांनी बचाव कार्य केले, लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. 21 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर या 2 दिवस परांडा आणि भूम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. अनेक कुटुंब पाण्याखाली होती, अनेक शाळा या ठिकाणी पाण्याखाली होत्या. या शाळांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वह्या पुस्तक या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. आज त्यांचं शिक्षण थांबतंय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी विद्यार्थ्यांना सध्या वह्या पुस्तकांची, दप्तराची आवश्यकता आहे. आणि या पूरग्रस्त भागातील लोकांना पुन्हा उभा करण्यासाठी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा याचीही गरज आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की या दोन्ही तालुक्यामधील जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी आपण अन्न, वस्त्र, निवारा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे आवश्यक मदत करता येईल ते आपण करावी. धन्यवाद. आज त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाही, पण तुमच्या एका छोट्याशा मदतीने त्यांचं घर पुन्हा उभं राहू शकतं. तुमच्या देणगीतून थंडीपासून संरक्षण, पोटाची भूक भागवणे आणि स्वच्छतेचं साधन हे सगळं शक्य होईल. स्थानिक शिक्षक आणि सेवासहयोग फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही मदत थेट पोहोचेल. तर उशीर नका करू. तुमच्या मदतीवर एखाद्या कुटुंबाचं आयुष्य अवलंबून आहे.